नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, ITI क्राफ्ट्स इन्स्ट्रक्टर पदाची जी काही भरती प्रक्रिया झालेली आहे त्याच्यामधील एक महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाचं एक परिपत्रक DVTकडनं जाहीर करण्यात आलेलं आहे। तर बघा, जे विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे त्यांना पोस्ट किंवा त्यांना रिझल्ट अलॉटमेंट केलं आहे, परंतु काही कारणास्तव ते विद्यार्थी तिथे रुजू झालेले नाही आहेत। तर त्यानंतर आयोगाकडनं काय करण्यात आलं की नवीन वेटिंग लिस्ट जाहीर करण्यात आली आहे आणि त्या वेटिंग लिस्टमधल्या विद्यार्थ्यांसाठी आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं टाईम टेबल शेड्यूल करण्यात आलेलं आहे। ज्या ट्रेडची एक्झाम झाली होती त्या सर्व ट्रेडवरती आता विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे। तर ती जी काही लिस्ट आहे त्याचे परिपत्रक काय आहे त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्याबद्दल जे विद्यार्थी नवीन असतील सर्व त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, त्यासोबत तुम्ही ही माहिती विद्यार्थ्यांशी शेअर करायचे व व्हिडिओला लाईक करायचे। चला व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय परिपत्रक क्रमांक 187। तर बघा याच्यामध्ये काय नमूद केलं आहे ते बघा। तर 17/8/2022 रोजी जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्या जाहिरातीचं जी काही 1457 पदे होती त्याचा निकाल हा 12/3/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता। त्यानंतर विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलं होतं, परंतु नियुक्ती आदेशात नमूद विहित कालावधीत रुजू न झालेल्या उमेदवारामुळे रिक्त राहिलेल्या पदाकरिता प्रत्यक्ष सूचीतील गुणवत्ता यादीमधील सोबतच्या दर्शवलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे हे दिनांक 10/10/2024 रोजी सकाळी 11 वाजता मुंबई, कुठे मुंबईमध्ये तर एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय सेंट्रल हॉल पहिला मजला बळवंत फडके चौक मेट्रो सिनेमासमोर मुंबई येथे 10/10/2024 रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं आहे। तरी विद्यार्थ्यांनी येताना सोबत काय करायचं आहे तर प्रमाणपत्रात नमूद कागदपत्राच्या मूळ प्रती, झेरॉक्सचे 3 सेट आणि पासपोर्ट साईज फोटो कलर घेऊन जायचे आहेत। आता जे विद्यार्थी त्यासाठी पात्र झाले, जे विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोललं आहे त्याची लिस्ट इथे आयोगाने दिलेली आहे। तर बघा, पहिला जो ट्रेड आहे त्या ट्रेडमध्ये क्राफ्ट्स इन्स्ट्रक्टर फिटरसाठी ही लिस्ट आहे। याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर फिटरसाठी एकूण 27 विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कॅटेगरीमधनं 27 विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे। दुसरे आहे क्राफ्ट्स इन्स्ट्रक्टर टर्नरसाठी एकूण जर बघितले 15 विद्यार्थ्यांना तुम्हाला ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या कॅटेगरीमधनं। नंतर आहे वेल्डर या ट्रेडसाठी पण एकूण 12 विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे। पुढील जो ट्रेड आहे तो ट्रेड बघा, इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे। इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये जर तुम्ही बघितलं तर एकूण जवळपास 24 विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कॅटेगरीमधनं तुम्हाला इथे काय केलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी PDF आहे ही PDFची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे व ही PDF तुम्हाला काय करायचे लगेचच डाउनलोड करायचे व आपण भरलेल्या एक्झाम दिलेल्या ट्रेडमध्ये आपलं नाव आलेलं आहे नाही हे चेक करून घ्यायचं आहे व तुमच्या ट्रेडमध्ये तुमचं सिलेक्शन झालं असेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला जायचं आहे। आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला डॉक्युमेंट कोणते लागतात तर बघा, तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे, तुमचा वयाचा पुरावा लागणार आहे, तुमचे शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, जर तुमचा अनुभव असेल तर अनुभव प्रमाणपत्र, त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, तुमचे कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते तुमचे तिथे लागणार आहे। त्यासोबत नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणार आहे। जर तुम्ही अपंग असाल तर दिव्यांग प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र, खेळाडू प्रमाणपत्र या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे डॉक्युमेंट सबमिशनच्या वेळेस व्हेरिफिकेशनच्या वेळेस दाखवायच्या आहे।
जर तुमचं कॉम्प्युटर झाल्याचं संगणक अर्धा प्रमाणपत्र, नावात बदल असेल तर त्याचं प्रमाणपत्र, या सर्व गोष्टी जाताना तुम्हाला घेऊन जायच्या आहेत. ओळखपत्र घेऊन जायचं आहे. याच्यामध्ये तुमचं पासपोर्ट, पॅन, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स या सर्व गोष्टी तिथे घेऊन जायच्या आहेत. चला तर मग मित्रांनो, DVTकडनं एक नवीन वेटिंग लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे. ज्या ज्या विद्यार्थ्याचं या लिस्टमध्ये नाव आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, लवकरात लवकर डॉक्युमेंट तयार करून 10 तारखेला तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ते उपस्थित राहायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला ही आपली माहिती आवडत असल्यास नक्की आपल्या एक्झाम गुरु चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचे. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेचच मिळून जाईल. त्यासोबत तुम्ही ही माहिती इतर विद्यार्थ्यांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. धन्यवाद.